नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे हयात असताना म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शिवसेना स्थापन झाली त्यावेळेला एक प्रकारे मराठी माणसाची भूमिका घेऊन, मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेऊन शिवसेनेने आपली वाटचाल सुरू केली होती. आणि त्यामुळे मराठी माणसावर कुठेही अन्याय होत असेल तर लागलीच शिवसेना जी आहे ती मैदानात उतरत असे आणि योग्य ते उत्तर जे आहे ते त्यांच्याकडून मिळत असे. हे आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या असतील, बँकांमधल्या नोकऱ्या असतील, वेगवेगळ्या संस्थांमधल्या नोकऱ्या असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठी माणसाला डावलण्यात येत आहे अशा पद्धतीची एक भूमिका होती. आणि तिथे कुठेतरी दक्षिण भारतीय लोकांना स्थान देण्यात येते आणि मराठी माणसाला कुठेतरी वगळण्यात येते, त्याचा विचार होत नाही आहे. अशा पद्धतीने मराठी माणसावर अन्याय होतो आहे हे कुठेतरी दिसून आल्यानंतर शिवसेनेने मैदानात उडी घेतली आणि ठिकठिकाणी जाऊन आंदोलनं केली, इशारे दिले. आणि त्या शिवसेनेची तेव्हाची ती भूमिका लक्षात घेता अनेक मराठी मुलांना नोकऱ्यासुद्धा उपलब्ध झाल्या. आणि ती एक शिवसेनेची तेव्हाची भूमिका होती. तेव्हा ती एक घोषणासुद्धा शिवसेनेकडून दिली जात होती, हटाव लुंगी बजाव पुंगी. म्हणजे एक प्रकारे दक्षिण भारतीय लोकांना हटवा आणि तिथे मराठी लोकांना स्थान द्या. आणि निश्चितपणे अनेक मराठी तरुणांवर अन्याय होत होता. केवळ दक्षिण भारतीयच नसतील, इतरसुद्धा जे अमराठी असतील त्यांना संधी देऊन मराठी लोकांना डावलण्याचेही प्रकार अनेक ठिकाणी झाले. त्याला चोख उत्तर शिवसेनेने दिलं आणि त्यातूनच शिवसेनेचा पसारा जो आहे तो वाढत गेला. आज हीच शिवसेना जी आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, आता 2 भाग झाले. एकनाथ शिंदे यांनी ही शिवसेना ही आमचीच आहे अशा पद्धतीने दावा केला. आता ते झालंच 2022ला. आणि त्यानंतर आता उभाटा शिवसेना हा एक गट उरलेला आहे आणि जी दुसरी शिवसेना म्हणून ओळखली जाते ती एकनाथ शिंदेंची आहे. तर उभाटा गट जो आहे त्यांच्याकडे आता तेवढ्या प्रमाणात आमदार नाहीत, खासदार नाहीत. आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी हा विचार केला आहे की आपल्या पक्षाचा विस्तार व्हायला पाहिजे, आपल्या पक्षाची जी मुळं आहेत ती आणखी भक्कम व्हायला पाहिजेत. पण ती महाराष्ट्रामध्ये करण्यापेक्षा त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये ते करण्याचा प्रयत्न करतीलच येत्या काळामध्ये. पण त्याबरोबर त्यांनी आता प्रयत्न केला आहे तो म्हणजे केरळमध्ये आपली एक शाखा सुरू केलेली आहे. जे उभाटाचे खासदार आहेत अरविंद सावंत यांच्या हस्ते त्या शाखेचं उद्घाटन झालं. त्याचबरोबर भारतीय कामगार सेना जी आहे त्याच्यासुद्धा एका कार्यालयाचे तिकडे उद्घाटन करण्यात आलं. आणि त्यातून मग एक आश्चर्य वाटायला लागलं की ज्या वेळेला एकेकाळी याच पक्षाने घोषणा दिली की हटाव लुंगी बजाव पुंगी, त्याच लुंगीवाल्यांच्या याचा अर्थ दक्षिण भारतीय यांच्या राज्यामध्ये जाऊन आज एक शाखा उघडावी लागते शिवसेनेला. मी यापूर्वी कधी झालं नव्हतं. यापूर्वी बाळासाहेबांच्या वेळेला काय असा प्रयत्न झाला नाही. महाराष्ट्रामध्येच हा पक्ष जो आहे तो भक्कम करण्याचे प्रयत्न झाले आणि अनेक वर्षानंतर त्यांना शेवटी आपला मुख्यमंत्री बसवता आला मनोहर जोशींच्या रूपामध्ये. पण आता या पक्षाला महाराष्ट्रामध्ये, विशेषतः उभाटा गटाला महाराष्ट्रामध्ये भक्कम पाय रोवण्याऐवजी त्यांना केरळमध्ये का जावंसं वाटलं आणि विशेषतः ज्यांना लुंगीवाले ते म्हणतात किंवा म्हणत होते त्यांच्या राज्यात जाऊन आपली एखादी शाखा उघडावी, आपल्या पक्षाचा विस्तार करावा असं का वाटलं, हा मनामध्ये विचार येतो. हे तसं नाही की पहिल्यांदाच ते कुठल्याही राज्यात जाऊन आपलं काहीतरी नशीब आजमावत आहेत. यापूर्वीसुद्धा बिहारमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, गोव्यामध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या. अर्थात तिथे त्यांचं डिपॉझिटही शिल्लक राहिलं नाही, पण तरी देखील त्यांनी प्रयत्न केला. पण आता ही शाखा त्यांनी उघडलेली आहे आणि तीसुद्धा केरळसारख्या राज्यामध्ये जिकडे भारतीय जनता पार्टी इतकी वर्ष त्या ठिकाणी आपली एक प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करते. आपला एखादा आमदार, एखादा खासदार निवडून आणण्यासाठी किती संघर्ष त्यांना करावा लागतोय हे आपण पाहतोय अनेक वर्षांपासून. त्यांनाही ते जमत नाही. इतका देशभरामध्ये पसरलेला पक्ष, त्यानंतर भक्कम असा पक्ष, बलशाली पक्ष, त्यालाही केरळमध्ये कुठेतरी प्रवेश मिळत नाही आहे. तिथे उभाटा गटाने कसा काय प्रवेश करण्याचं ठरवलं, विचार केला, हा मनामध्ये विचार येतो. ज्यावेळेला अरविंद सावंत यांची पोस्ट आपण पाहतो, एक्सवर त्यांनी पोस्ट टाकलेली आहे,
तिथे उद्घाटन केल्याची पोस्ट, या कार्यालयाचं, भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाचं, शाखेचं, तेव्हा त्याच्याखाली ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यात लोक उपस्थित करतात हा प्रश्न की महाराष्ट्रामध्येच हा पक्ष एकीकडे कुठेतरी डबघाईला आलेला आहे, घसरते त्याची पातळी, दिवसेंदिवस त्यातल्या पक्षातले अनेक लोक जे आहेत ते निघून चाललेले आहेत दुसऱ्या पक्षामध्ये, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षात निघून चाललेत. आणि तरी अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट पक्ष कुठे उघडतोय किंवा सुरुवात करतोय तर केरळमध्ये. त्याची काय आवश्यकता आहे? ज्या लुंगीवाल्याने एकेवेळी तुम्ही हेटाळणी केलीत आणि ते आपल्या अन्याय करता असं म्हटलं, त्यांच्याच राज्यात आज जाऊन शाखा उघडण्याची वेळ का आली असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. अर्थात तुम्हाला विस्तार करण्याची प्रत्येकालाच मुभा आहे. प्रत्येक पक्ष एका ठिकाणी सुरू होतो, तिथून तो विस्तारत जातो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरतो, राज्यात पसरतो. आज आम आदमी पार्टीसारखा पक्षही दिल्लीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, पंजाबमध्ये त्यांनी विजय मिळवला. प्रत्येकाला अधिकार आहे. पण हा विचारांमधला घोळ जो आहे त्याविषयी लोक मग प्रश्न उपस्थित करतात. एका बाजूला तुम्ही त्याच दक्षिण भारतीयांवर टीका करत होतात, आज त्यांच्या राज्यात जाऊन तुम्हाला पक्ष उघडावा लागलेला आहे. काही अशा प्रतिक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये आल्या की आज केरळमध्ये हा पक्ष का उभा राहतोय किंवा पाय रोवण्याचा काय प्रयत्न करतोय. एका बाजूला भारतीय जनता पार्टीसारख्या प्रबळ पक्षालाही संधी मिळत नाही तिथे उभाटाला कशी काय मिळणार. पण त्यावेळेला लोक असंही विचार मांडत आहेत की कदाचित इंडी आघाडीचा सदस्य असल्यामुळे आपल्याला तिकडे संधी मिळू शकेल, कारण तिकडे आत्ता सध्या कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे आणि तो एक इंडी आघाडीचा सदस्य आहे. पुन्हा त्या ठिकाणी या कम्युनिस्ट पक्षाला म्हणा किंवा आत्ता राहुल गांधीसुद्धा वायनाडमध्ये जिंकून आले होते. हे प्रामुख्याने कशाच्या बळावर जिंकतात तर तिकडे असलेला मुस्लिम टक्का जो आहे त्याच्या बळावर त्यांनाही मतं मिळत आहेत. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गटामधून एकनाथ शिंदे बाजूला झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचाही भर हा मुस्लिम मतांवर होता. हे आपण पाहिलं लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका. तशाच पद्धतीने केरळमध्ये सुद्धा तो प्रयत्न त्यांचा करणार आहेत का? त्यासाठी त्यांना तिकडे जाऊन नशीब आजमावत आहेत का की चला इंडिया आघाडी पण आहे, भारतीय जनता पार्टी तर नाही आहे तिकडे आपल्याला कुठेतरी आव्हान द्यायला, मग अशा वेळेला आपल्याला तिथे मतं मिळू शकतील. हा प्रयत्न त्यांचा असू शकतो. त्यामुळे एक प्रकारे हा जो काही त्यांचा विचारांमधला घोळ जो आहे तो या ठिकाणी समोर येतो की नेमकं काय करायचं आहे आपल्याला, हा लोक प्रश्न विचारतात. जेव्हा आदित्य ठाकरे वरळीमध्ये उभे राहिले होते 2019ला, त्यावेळेला पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून येण्यासाठी उभे राहिले आणि त्यावेळेला आपण पाहिलं की एका मतदारसंघामध्ये वरळीमधल्याच एका ठिकाणी ते गेले होते आणि तिकडे ते लुंगी घालून गेले होते. त्यावेळेला त्याच्यावरही टीका झाली होती, चर्चा झाली होती की एकेकाळी याच दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध आंदोलन करणारे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज लुंगी घालून प्रचार करतायत. आणि यावर टीका कोणी केली होती तर सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. सुषमा अंधारेंचं ते भाषण जे आहे ते आपण ऐकूया. आदित्य ठाकरे वो वर्ली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगाओ लुंगी, वही बजाओ पुंगी और भगाओ लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं और वनक्कम परली कह रहे हैं. या भाषणामध्ये काय म्हणाल्या सुषमा अंधारे तर ज्यांनी एकेकाळी हटाव लुंगी बजाव पुंगी यासारखा नारा दिला त्यांच्या पक्षातले युवा नेते आता काय करतायत तर लुंगी डान्स करतायत, हे सुषमा अंधारे म्हणाले होत्या. आणि बघा विरोधाभास काय की आज सुषमा अंधारेच त्या पक्षात आहेत, त्याच आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या त्या त्यांच्या पक्षात आहेत. आणि तोच पक्ष आता दक्षिणेमध्ये गेला आहे आणि तिकडेच याच लुंगीवाल्यांच्या राज्यामध्ये आज स्वतःचं स्थान शोधण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःची मुळं त्या ठिकाणी रोवण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांचं स्थान डळमळीत झालं आहे, तिकडे लक्ष द्यावं असं लोकांचं म्हणणं आहे. पण ते प्रयत्न चालू असतील त्यांचे. पण आता त्याबरोबरीने केरळमध्ये सुद्धा विस्तार करू असा त्यांचा विचार आहे. आणि त्यावरनं मग या सगळ्या जुन्या गोष्टी ज्या आहेत
त्या लोक काढू लागलेले आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.